आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले उशिरा आल्यात ना जेवण मिळायचं नाही नियम म्हणजे नियम ते पाळलेच पाहिजे मी इतकी वर्ष पाळत आलो काय नियम नियम पाळणारच तुम्ही गुलाम आहात ना गुलाम पण मी बॅचलर आहे बॅचलर आहे तुम्हाला मुलं आहेत आहेत म्हणजे 2 मुलगे 1 मुलगी लग्न झालंय लग्न झाल्याशिवाय मुलं झाली का मला तसं नाही त्यांची लग्न झालेत का नाही नाही त्यांची लग्न झाली नाही व्हायची पण शक्यता नाही काय बरं मी निघतो चला नाही तिकडे होतो तेच बरं होतं घर खूप चांगलं होतं पण ती मुलं त्यांच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागलाय बाप रे बाप डोक्याला ताप एवढी सगळी माणसं इथे असताना मी इथे राहू नाही तुम्हाला कोपरापासून दंडवत चला येतो मला आता अगदी उत्सुकता लागलीये कधी येणार सांगा ना अहो बाबा बाबा सांगा ना काय झालं ते हो बाबा बाबा सांगा ना म्हणजे मलाही माझ्या डान्स क्लासला जाता येईल तो बाबा अरे का बाबा साहेब तो येणार नाहीये काय तुझे पाय काम करोत अगर न करोत मला अभ्यास करायचा आणि मला डिस्टर्ब होते तुझ्या टेपचा समजलं आणि तुझा अभ्यास हो अगर ना हो मला डान्स करायचा आहे आणि मी टेप वाजवणार नाही वाजवायचा मला अभ्यास करायचा आहे मी टेप वाजवणार नाही वाजवायचा मी टेप वाजवणार नाही वाजवायचं मी वाजवणार नाही वाजवायचं नाही वाजवायचं बाप रे काय झालं काय तुला हा आई बघ ना ग मी आतमध्ये अभ्यास करतो आणि जोर जोरात टेप वाजून नाच करतोय नुसता हे आई मलाही डान्स करायचा आहे मैंने टेप कशाला बंद केला तुझ्याकडे वॉकमॅन आहे ना आहे ना मग काय झालं मग कानात ते बोळे घाल आणि नाच बरोबर आहे तू नेहमी तिचंच ऐकतेस माझ्या बरोबर कधी बोलत नाही तू तुझ्या बरोबर बोलायचंय तू गप्प ते कर कळलं तू अभ्यास आतमध्ये कर चल काय इथे बसतो मी हा काय करावं काही कळत नाही ऑफिसला जावं तर साहेबांची कटकट चला मर काम करायचं आणि एक पैसा पण पगार वाढवून देत नाहीत आणि घरी जायचं म्हटलं तर मुलांची कटकट बायकोची कटकट त्यांच्या इच्छा आकांक्षा हट्ट त्यांचे लाड त्याला माणूस नाही मी पैसे कमवण्याचं मशीन आहे मशीन काय करू इकडे जरा शांतता वाटते भर दुपारी ह्यांचे व्यायाम चाललेत जाऊन दे मरू दे शांतता आहे जरा झोपून घेऊया तेवढीच जरा डोक्याला शांतता आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले गिराईक भेटलं बोनी झाली बाबा साहेब 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 ओ साहेब काय काय रे काय काय साहेब द्या ना काहीतरी खायला द्या ना साहेब खायला हा साहेब भूक लागली साहेब खायला काय नाही रे मला खा आता
साहेब काय काम कर, ही बॅग घे, बॅग घे. साहेब बॅग नको साहेब घे, मला काही कामाची नाही ही बॅग. बॅग घेऊ नको साहेब बॅग नको. काय पाहिजे? बॉम्ब वगैरे असतो साहेब. वेळाच का याच्यात बॉम्ब नाहीये. ही एका कारकुनाची बॅग आहे. बॉम्ब म्हणून बॉम्ब करू नको उगाच. तुला मोबाईल देऊ साहेब नाही, घे मोबाईल घे. कशाला मजाक करताय साहेब गरीबाचा? मजाक? मोबाईल नको साहेब. अरे हा बंद आहे तसं. पैसे नाही साहेब माझ्याकडे. रिचार्ज करायला पण पैसे होय साहेब. मग जाऊन दे, मोबाईलचा तुला काय उपयोग नाही मग. साहेब पैसे द्या ना साहेब, भूक लागली. पैसे पाहिजे तुला? अरे वेडे, मग आधी नाही का सांगायचं? वेडा कुठचा? थांब, देतो पैसे. तिकडे बघ, कुठे गेले पैसे? मिळाले पैसे. थांब जरा, बघून घेतो. व्यवस्थित आहे, घे. काय साहेब? काय रे? 1 रुपया देताय? मग काय इज्जत काढताय तुम्ही साहेब? कोणाची इज्जत काढताय? तुमची साहेब, तुमची. माझी? साहेब मागाशी तुम्ही बॅग द्यायला लागलेला, मोबाईल देत होता आणि आता 1 रुपया साहेब. तुमच्यासारख्या माणसाने काय दिलं पाहिजे साहेब? काय दिलं पाहिजे? 100 रुपये तरी द्यायला पाहिजे साहेब. 100 रुपये पाहिजे तुला? दे इकडे ते. 100 रुपये मागतो. साहेब द्या ना साहेब. अरे 100 रुपये माझ्याकडे असते तर मी इकडे बसलो असतो का? वेड्या, मी गेलो असतो 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला. काय बोलताय साहेब? मग 100 रुपयात 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो असतो मी. 100 रुपयात 5 स्टार मध्ये जेवण साहेब? मग साहेब चला ना, मला घेऊन चला ना साहेब. अरे साहेब, तुला घेऊन? अरे तुला घेऊन गेलो तर मला बाहेरच्या बाहेर हाकलून देतील तिथले वॉचमन. साहेब अरे 100 रुपयात 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवतो माहितीये मी. साहेब भूक लागले साहेब. साहेब चला ना. म्हणून काय तुला घेऊन जाऊ? काय वेडा आहे का तू? साहेब आपण दोघं जाऊया ना. दोघं जाऊया. आणि पैसे कोण देणार? तुझा बाप? साहेब बाप बीप काढायचं ना साहेब. सरळ सांगतो मी, बाप बीप काढायचं ना साहेब. अरे चुकून तोंडातून बाहेर पडलं बाप. पैसे कोण देणार? आपले तीर्थरूप. असं बोला ना मला, इज्जतीने बोला ना मला. इज्जतीने तुला? इज्जत सगळीकडनं बाहेर पडते. नाही बरोबर, इज्जत द्यायला पाहिजे तुम्हाला. अरे पण हॉटेलमध्ये गेल्यावर पैसे कोण देणार? मी देतो ना साहेब, मी देतो. दोघांचे 200 रुपये तर होतील साहेब, मी देतो. तुझ्याकडे आहेत 200 रुपये? आहेत. चला जाऊया. ह्याच्याकडे 200 रुपये आहेत पण माझ्याकडे 1 रुपयाच्या वर एक पैसा पण नाहीये. म्हणजे हात श्रीमंत आहे माझ्यापेक्षा. हे बघ बाळा, तू जा आता. माझं डोकं फिरू नको. ऑलरेडी माझं डोकं जाम तापलंय. जा तुझा. साहेब चला ना साहेब. अरे जा बोल. मी देतो ना पैसे साहेब, टेन्शन नका घेऊ साहेब. अरे जा ना तू. चला ना साहेब. तू जायला जातो का? साहेब बागेत शांतपणे बसायला पण देत नाहीत. साहेब चला ना. साहेब चला. भूक लागली, खायला काय नाहीये. एक तर घरात खायला अन्न नाहीये. येत आहेत, या बघते. या काय ग? काय 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 बघते? काय हो? काय ते कुठे? काय कुठे? ते कुठे आहे तुम्हाला सांगितलेलं? मला काय सांगितलेलं? कुठे आहे? काय? अहो असं काय करताय? काय? तुम्हाला सामान आणायला सांगितलं होतं ना? कसलं सामान? मला मी सामान वाण्याकडनं सामान आणायला सांगितलं होतं ना? वाण्याकडनं सामान? हे काय बरी ना? मला कधी सांगितलं वाण्याकडनं सामान आणायला? मग तेवढ्या ते हसताय कशाला? तुम्हाला सकाळी जाताना दिला होते की नाही बघा. बघा लिस्ट आहे की नाही तुमच्याकडे? नाहीये. ह्याच्यात आहे का बघतो? नाहीये. ह्याच्यात बघतो आहे का? ह्याच्यात पण नाहीये.
कुठे लिस्ट आहे? तुम्हाला दिले होते मी जाताना, परत बघा बघू. परत परत काय बघायचं? इथं सांगितलं लिस्ट नाही म्हणून. किती शोधणार आता? कुठे कुठे शोधणार? लिस्ट दिलीच नसेल तर कुठेच मिळणार ती लिस्ट? अगं नाही दिलेलीस लिस्ट माझ्याकडे तू. ही एवढी मोठी लिस्ट तुमच्या हातात दिली होती. कुठे? कधी दिलीस लिस्ट माझ्याकडे? काही खोटावर बोलतेस तोंडावर माझ्या. लिस्ट दिली म्हणून खोटं खोटं बोलतेस, माझ्यावर आरोप करतेस. सकाळी जाताना तुम्हाला मी लिस्ट दिली होती. बॅग तपासून बघा. कुठे आहे लिस्ट? कुठे आहे? दाखव दाखव कुठे लिस्ट? लिस्ट सकाळी मी तुम्हाला लिस्ट दिली होती. दाखव ना शोधून. दिलीच नाही तर मिळणार कुठनं? लिस्ट दिलीच नाही तर मिळणार. हे काय? हे काय? काय आहे हे? अरे! ही लिस्ट आहे? मला वाटलं हे प्रेमपत्र दिलेस तू मला ऑफिसात वाचण्यासाठी. हे काय वय नाही तुमचं प्रेमपत्र वाचायचं? प्रेमपत्र वाचायचं काय वय असतं? असं वय? हे लिस्ट आहे, सामान घेऊन या जा. आत्ता? हो, अगं आत्ता. अगं पण आत्ताच तर मी ऑफिस मधून आलोय. जरा मला आराम करू दे, मग जाईन. आराम नाही करायचं. जा सामान घेऊन या जा. दे सामान घेऊन ये. काय अरे नवरा एवढं दमून भाऊन आलं तर त्याला आराम करू देत ना. आल्या लगेच सामान आणायला पाठवतेस मला? मुलं उपाशी राहते त्याचं काय? मुलांना खायला घालू नको. जा बघू, आधी सामान घेऊन या. जातो कानात ओरडू नकोस. अश्विन 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 काय मुलं जन्माला घातली आहेस? एवढी हाका मारतो, एक ओ सुद्धा देत नाही तो. हो का? तो घरात असेल तेव्हा ओ देईल ना. मग म्हणजे घरात नाहीये तो? नाहीये. मग मी एवढा हाका मारतो, तुला सांगता येत नाही तो घरात नाहीये ते? मी कशाला सांगू? मला तुम्ही विचारलं तो घरात आहे का म्हणून. अरे विचारलं नाही म्हणून काय झालं? तू सांगायचं ना. मी एवढा घसा फोडून हाका मारतो, तुला दिसत नाहीये, ऐकू येत नाही, मला सांगता येत नाही तो घरात नाहीये ते? तुम्ही विचारायचं ना मला तो आहे का घरात. याला काय बायको आहे? विचारल्यावरच सांगणार की घरात नाहीये कोणी म्हणून. तोपर्यंत घसा बोंबलून बोलून माझा घसा बसणार आहे. बाहेरपासून ओरडतो अश्विन 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 अश्विन. तुला साधं सांगता येत नाही मला अश्विन घरात नाहीये ते? आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. अश्विन थँक्यू, तुम्ही माझं नाव घेतलं. तुमचं घर शोधून शोधून कंटाळा होतो. हो कोण तुम्ही? तुम्ही मला ओळखलत नाही. अरे आहेस कोण तू? मलाच विचारतो, मला ओळखत नाही. अरे तू काय अमिताभ बच्चन आहेस? अमिताभ बच्चन नाही, अश्विन. आता तर तुम्ही माझं नाव घेतलं. अरे अरे अश्विन, आपल्या अश्विनने प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. अश्विन अरे कुठे होतास तू? किती हाका मारल्या तुला? काय रे? तो अश्विन नाही हो, पेइंग गेस्ट वाला अश्विन. नमस्कार करू? हा काय देव आहे? नमस्कार नमस्कार. पेइंग गेस्ट अश्विन. मग आधी नाही सांगायचं? आगाऊपणे मला ओळखत नाही. बरं मी बसू का? हे बसल्यानंतर विचारताय? नाही म्हणजे विचारलेलं बरं ना मला. तुम्ही पण बसा ना, बसा. आपलंच घर आहे, बसा. आपलंच घर आहे? माझ्याच घरात मलाच बसायला सांगतोय? बसा बसा. बसतो. थँक्यू थँक्यू. हा तर पेइंग गेस्ट म्हणून राहायला आलात का तुम्ही? हळू मान उडेल मागे. कोणी पाठवलं तुम्हाला? ते तुमचे ते महेश धोनीजी. हा महेश धोनी? तुमच्या ओळखीचं असेल कोणीतरी. माझ्या ओळखीचं कोणी नाही महेश धोनी. तुझ्या ओळखीचं असलं तर आठव. माझ्याही ओळखीचा नाहीये. कोण महेश धोनी? तुम्ही महेश धोनीजीला नाही ओळखत? नाही. हो महेश धोनीजी. अरे कोण महेश धोनीजी? तुमच्यासारखा माणूस पहिल्यांदा बघतोय मी. कोण महेश धोनी? हा काय कोणाला बोलतो तू? हा महेश धोनी आणि माझ्यासारखा माणूस बघितला नाही? तुम्ही माझा इन्सल्ट केला. तुम्हाला बघून घेईन. तू मला बघून घेणार? अरे त्यासाठी खूप व्यायाम करावा लागेल तुला. खूप खावं लागेल. जा आधी व्यायाम करून ये. हे बघा माझी वरपर्यंत ओळख आहे. तुम्हाला माहित नाही महेश धोनी कोण आहे? एमडी साहेब. एमडी साहेब? कोण एमडी साहेब?
अरे हा माणूस एमडी साहेबांना पण नाही ओळखत. ओ एमडी तुमचे साहेब. आमचे एमडी? हा. आमचे एमडी कोण? तुमच्या ऑफिसचे एमडी. अरे आमचे एमडी साहेब म्हणजे महेश धोनी. अरे मग आधी नाही का सांगायचं? आधी नुसतं महेश धोनी करत येडा कुठचा? अरे हळू. अरे कधीतरी अशी उडेल ती मान मागे जाऊन. नाही किती वेळा केस विंचरणार आहेस ते? बरं बस. अरे हळू नाही ते एकदम जमिनीतच जाशील. बस बरं आहेस ना आता? महेश धोनी म्हणजे एमडी म्हणजे महेश धोनी म्हणजे एमडी म्हणजे महेश धोनी म्हणजे एमडी. कळलं ना मला की महेश धोनी म्हणजे एमडी आणि एमडी म्हणजे महेश धोनी. मग सारखं काय सांगतोस एमडी म्हणजे महेश धोनी आणि महेश धोनी म्हणजे एमडी? आता हिला सुद्धा कळलं की महेश धोनी म्हणजे एमडी आणि एमडी. पुढचं बोला. बरं झालं मला थांबवलं तर मला पण वेळ लागलं असतं. बरं मला सांग आधी कुठे राहत होतास? जीएच मध्ये. जीएच म्हणजे काय? तुम्हाला जीएच नाही माहित? या माणसाला जीएच पण नाही माहित. आता नाही माहिती तर नाही माहिती ना. काय जीएच म्हणजे काय? जीएच म्हणजे गेस्ट हाऊस. अशी थोबाडीत मारेन ना. मग आधी नाही सांगतायत नीट गेस्ट हाऊस म्हणून. जीएच काय करतो? जीएच म्हणजे तुला कधी माहिती होतं जीएच तुला गेस्ट हाऊस म्हणतात ते? नाही. मग तुम्हाला सांगतायत नाही गेस्ट हाऊस म्हणून डायरेक्ट तुम्ही जीएच कसं म्हणता? म्हणजे काय आता कळलं ना? हा आता कळलं मला. पुढे बोला. हा तर ते जीएच मध्ये राहून मला खूप महागात पडलं. आता परत जीएच म्हणताय गेस्ट हाऊस म्हणा. हा गेस्ट हाऊस मध्ये महागात पडलं. आणि मला कळलं इथे पीजी साठी रिक्वायरमेंट आहे. पहिल्यांदाच पीजी मध्ये राहतो. अच्छा पीजी आलाय पीजी. बरं बघ घरामध्ये काय गडबड गोंधळ असेल दंगा मस्ती असेल तर चालेल ना तुम्हाला? चालेल म्हणतोय. काय लफड्यावाली गोष्ट तर नाही ना? नाही. बरं झालं आवरलं तर. नाही तर असं करताना खरोखर मागे पडलं. अहो आपण आधी रूम बघून घेऊया आणि नंतर बोलणी करूया. हा रूम बघायची काय गरज? काय गरज आहे म्हणजे? नाही रूम नको बघायला? आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले आले पेइंग गेस्ट आले रे आले पेइंग गेस्ट आले. हे किती राहण्यास आले किती राहून गेले. कोणी येता हसत कोणी जातो रडत. कोणी येता घरून कोणी जातो पळून. कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले. कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले आले